व्यथांनी दाटलेल्या आणि निराश झालेल्या आपल्या शिष्यांच्या निराशेचे निराकरण करून त्यांना नक्षत्रांचे दर्शन देण्याची किमया गुरूंमध्ये अंगीकृतच असते. गुरु आणि शिष्यामधला एकमेकांसाठीचा असणारा हा कासावीसपणा हा पक्षी आणि पिल्ले यांच्यातील कासावीसपणा इतकाच प्रखर असतो. त्याचे वर्णन या गीतामध्ये केले आहे. तर श्रवण करूयात निराशेच्या सांजवेळी. निराशेच्या सांजवेळी, निराशेच्या सांजवेळी स्मरण होते आपुले, दूर होता ढगन भीते नक्षत्रांचे रूप आगळे. निराशेच्या सांजवेळी स्मरण होते आपुले, दूर होता ढगन भीते नक्षत्रांचे रूप आगळे. निराशेच्या सांजवेळी. सांज समयी कासावीस पिल्ले घराकडे चालले, पक्ष्यांचे थवे सांज समयी कासावीस पिल्ले घराकडे चालले, पक्ष्यांचे थवे अपार भक्ती ओथंबून जाई. मन माझे गुरुचरणी रमले, गुरुचरणी रमले. निराशेच्या सांजवेळी स्मरण होते आपुले, दूर होता ढगन भीते नक्षत्रांचे रूप आगळे. निराशेच्या सांजवेळी. कृतार्थ झालो आता आम्ही, नाबोधही मनी पुरली. कृतार्थ झालो आता मनी उरली. गुरु कृपाही जणू अमृतापरी, जशी सुखे अनेक बरसली मजवरी बरसली. निराशेच्या सांजवेळी स्मरण होते आपुले, दूर होता ढगन भीते नक्षत्रांचे रूप आगळे. निराश
आशेची